तर मी प्रकाश योजना म्हणजे ना एक स्वप्न बघतो. कारण तुला स्वप्नात जे रंग दिसतात किंवा स्वप्नात तुला जे विज्युअल होतं ते तुला मांडता आलं पाहिजे. वा, प्रकाश योजना जर का शिकायची ना तर त्यांनी वायरिंग पासून काम सुरू केलं. लाईट पेटला म्हणजेच प्रकाश योजना झाली किंवा लाइटिंग झालं. म्हणजे आता काही लोक अरे मी लाइटिंग केलं, अरे लाइटिंग नसतं रे ते. म्हणजे कुठचाही लाईट हा आहे म्हणून वापरायचा नसतो. त्याला त्याचं महत्व असेल ना त्याप्रमाणे त्याला यूज करायचं. वा, लाइटिंग पोचलंय, मी तुला काय सांगतोय, लाइटिंग पोचलंय, पण प्रकाश योजना काय आहे ही नाही पोचलेली. हा, प्रकाश योजना काय ही नाही पोचलेली आहे, लाइटिंग पोचलेली आहे. म्हणून दिवाळीत लाइटिंग दिसतं आपल्याला. नमस्कार मंडळी. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या आपल्या मुलाखत मालिकेच्या या दुसऱ्या पर्वात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करतो. आपल्या दुसऱ्या पर्वाचं जे सबटायटल आहे ते आहे ज्योतीने तेजाची आरती. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांच्या आठवणी जाग्या करण्यासाठी अनेक मोठी मोठी व्यक्तिमत्व आपल्याकडे येऊन गेली. पण काही वेळा फक्त व्यक्तींबद्दल बोलण्यापेक्षा एखादं क्षेत्र असं असतं किंवा कलेचं एखादं अंग असं असतं की ज्याच्याबद्दल बोलणं जास्त संयुक्तिक ठरतं. म्हणजे तुम्हाला सांगतो की आपण नाटकाचा प्रयोग बघून जेव्हा येतो आणि आपापसात चर्चा करतो तेव्हा काय म्हणतो, वाह काय सुंदर वाक्य होती, लेखकानं सुंदर लिहिलं होतं, दिग्दर्शकानं अशी घट्ट विणून ती नाटक असं बांधून ठेवलेलं होतं, नटाने किती सुंदर अभिनय केला, किती छान एक्सप्रेशन्स पोचले, आपल्याला ते एक जाणीव झाली त्याची, आपण ते रिलेट करू शकलो, म्युझिक पण छान होतं, मस्त होतं नाटक. पण प्रकाश योजनेमुळे किती ते नाटक आणखीन प्रभावी झालं, लाईटचा किती सुंदर इम्पॅक्ट होता, हे वाक्यच आपण विसरून जातो. प्रकाश योजना हे इतकं अविभाज्य अंग आहे की त्याच्यामुळे खरं तर रंगमंचावरचं सगळं नाटक आपल्याला दिसतं, पण आपण ते इतक्या साहजिकतेने घेतो की त्या अंगाचा आपण विचारच करत नाही. म्हणून या प्रकाश योजना या एका पैलूचा विचार करण्यासाठी, त्याबद्दल आणखीन जाणून घेण्यासाठी, त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या एका मित्राला इथे बोलवलंय. माझा खूप जुना आणि छान मित्र भूषण देसाई. नमस्कार भूषण, आभाळाची माणसं मध्ये तुझं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आम्ही पूर्वी एकदा म्हटलेलं होतं की आपल्या ह्या मुलाखत मालिकेमध्ये की आभाळाची माणसं होण्यासाठी वयाची अट निश्चितच नसते. आपलं काम जेवढं असतं त्याच्यावरतीच आपला आभाळ ठरतं. खरी गोष्ट. आणि तू तर आभाळ म्हणजे तू तर खरं तर अवकाशातला माणूस, अवकाशात प्रकाश निर्माण करणारा माणूस तू. पण मी जसं म्हटलं तसं प्रकाश योजना ह्या गोष्टीचा जितका व्हायला हवा तितका विचार केला जात नाही, त्याची चर्चा होताना दिसत नाही. म्हणून आज आपण ह्या खरा आजच्या चर्चेचा सगळा घाट घातलेला आहे. तर मला तुझ्याकडून आधी हे जाणून घ्यायला आवडेल की प्रकाश योजना ही मुळात नाटकात आली कशी, सुरुवात कशी झाली त्याची. कारण पूर्वीच्या काळी काही इलेक्ट्रिसिटी यायच्या आधी, वीज उपलब्ध व्हायच्या आधी वेगळ्या प्रकारे लाइटिंग असायची. बरोबर. आता प्रकाश योजना हा जो पार्ट म्हणजे ऐकण्यात आलेला पार्ट, म्हणजे आपण त्यावेळेला हयात नव्हतो, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती कन्फर्म बोलणं हे तितकं म्हणजे योग्य नसावं एखाद्या वेळेस. म्हणजे असं ऐकण्यात आलेलं की पहिल्यांदा मशालीचा प्रकाश असायचा किंवा गॅस बत्तीचा वापर करायचे. अशा पद्धतीने नाटकांची निर्मिती सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर मग हळूहळू डेव्हलप करता करता मग तो एक हंडी लाईट प्रकार आला. मग ते हंडी लाईटला मग पहिल्यांदा ऑन ऑफ असं म्हणजे बटन असायचं, फक्त डिमर नसायचे. मग कालांतरानंतर डिमर आले, जेव्हा रेग्युलेटर आले फॅनचे तेव्हा डिमर आले. सो असं करत करत आत्ता ते इतकं एनहान्स झालेलं आहे की आता आपल्याकडे इंटेलिजंट बोर्ड्स आलेले. सो त्याच्यामुळे आता जी प्रकाश योजना करायची असते ती इतकी सोपी झालेली आहे आत्ताच्या प्रकाश योजना करणं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, कारण ते अर्ध काम तो बोर्डच करतोय. ओके. सो आधीचा एक काळ असा होता की प्रकाश योजना करतानाची जी मजा, म्हणजे मी जेव्हापासून प्रकाश योजना करतोय तर मी प्रकाश योजना म्हणजे ना एक स्वप्न बघतो. कारण तुला स्वप्नात जे रंग दिसतात किंवा स्वप्नात तुला जे विज्युअल होतं ते तुला मांडता आलं पाहिजे. वा. कारण नाटक ज्या वेळेला आपण रिहर्सल स्वरूपात बघत असतो तर त्यावेळेला होतं कसं की आपण एखाद्या हॉलमध्ये ती रिहर्सल बघत असतो तेव्हा प्रॉपर सेटही लागलेला नसतो, काही नसतो. पण मग ते इमॅजिन करावं लागतं. ते इमॅजिन करणं म्हणजे स्वप्न. छान स्वप्न बघायचं, त्या स्वप्नात आपण ठरवायचं की ही घटना कुठे घडते, याच्या आजूबाजूचा ॲम्बियन्स काय असू शकतो, आणि त्या पद्धतीने प्रकाश योजना करत जायची. क्या बात आहे. ती एक करण्याची एक वेगळी मजा आहे. असं एक म्हणजे मला वाटलं म्हणून मी पटकन सांगितलं की प्रकाश योजना म्हणजे एक स्वप्न आहे. हे स्वप्न बघा, त्या स्वप्नातले रंग शोधा आणि त्याच्यातनं तुम्ही तुमची प्रकाश योजना लोकांपर्यंत
मांडा. वा. आता हे स्वप्न बघण्याचं सुद्धा एक तंत्र आहे. हो. म्हणजे कारण तू म्हणालास की स्वप्नात जसे रंग दिसतात, पण प्रत्येक रंगाचं एक वेगळं महत्व असतं. खूप प्रत्येक रंगाला एक वेगळा मूड असतो, त्याचा एक वेगळा स्वभाव असतो. बरोबर. त्याबद्दल थोडंसं. रंगांचं महत्व, प्रत्येक रंग हा त्याच्या पद्धतीने त्याचं एक म्हणणं सांगत असतो. उदाहरणार्थ लाल रंग, आपण लाल रंग कशासाठी वापरतो तर जास्तीत जास्त करून भीती दाखवण्यासाठी, किंवा ऍक्सिडेंटची एखादा सीन असेल, किंवा रक्ताशी रिलेटेड काही गोष्टी असेल, किंवा आपण विकृत म्हटलं ना की तो लाल रंग आपण जास्त प्रमाणात आपण वापरला जातो. बरोबर आहे. शांतता असेल तर त्यासाठी आपण निळ्या रंगाचा वापर करतो. म्हणजे आपण जर का पाण्याचा जर का समजा आपल्याला काही इफेक्ट करायचा आहे किंवा काय करायचं आहे तर त्याला तो निळा रंग आपण तसा वापरला जातो. एखादी घटना अशी म्हणजे सिच्युएशन अशी असते की त्याच्यामध्ये एक उदासीनता असते, सो उदासीनता दाखवण्यासाठी आपण थोडा येलो पेपरचा यूज करू शकतो. प्रेमाचा सिक्वेन्स असेल जर का समजा, तर प्रेमाच्या ह्याच्यामध्ये आपण जसं म्हणजे लवेबल कलर्स जे म्हटले जातात की ग्रीन पिंकचं कॉम्बिनेशन, ब्लू पिंकचं कॉम्बिनेशन. सो ते ब्लू म्हणजे बॉय अँड पिंक म्हणजे गर्ल, आता जे काय आता जे काय फॅड झालेलं आहे, पण अदरवाईज की ते तसं पकडलं जातं. सो असे प्रत्येक रंगाचं त्याचंच एक महत्व आहे, आणि ते तुम्हाला पेरता आलं पाहिजे की नाटकाची संहिता काय सांगते, आणि त्या संहितेला धरून त्या पद्धतीने तशी प्रकाश योजना करता आली पाहिजे. सो मजा असते, म्हणजे तो रंगांचा खेळ जो आहे. पण आता काय झालं की परत आधुनिकता जी काय आलेली आहे, आणि आता जे काही सगळे आता ज्या पद्धतीची लाईट इक्विपमेंट आत्ता आलेली आहे, टेक्निकली जर का बोलायला गेलो आपण समजा, तर आधी मला असं आठवतं की ज्यावेळेला LED पार्कन्स नव्हते तर त्यावेळेला कधी कधी लाईटचं बजेटही जास्त नसायचं, तर त्याच्यामुळे एका लाईटमध्ये 2 रंग दाखवायचे झाले, किंवा ब्लू आणि पिंक किंवा ग्रीन आणि पिंक असा एक पेपर आपण जॉईन करून त्या एका लाईटमध्ये 2 रंग दाखवायचा प्रयत्न हे पण दिवस केलेले आहेत आपण. सो आता काय झालं की आता सगळं एनहान्स झाल्या कारणाने आता आपल्याला हवे ते रंग, हवे ते पॅटर्न्स आपल्याला मिळायला लागले इझिली. पण रंगसंगती RGB जो म्हणतो आपण, ज्याला RGB कळलाय ना त्याला प्रकाश योजना लगेच, रेड ग्रीन ब्लू हा बेस आहे ना. सो ह्याच्यातनं आपल्याला त्या शेड्स आपल्याला बनवता आल्या पाहिजे, आणि त्या मॅन्युअली करणं ही एक वेगळीच मजा आहे. म्हणजे मला एक पटकन एक सीन आठवला म्हणून मी तुला सांगतो एका नाटकातला, की रात्रीची वेळ आणि त्या रात्रीच्या वेळेमध्ये आजूबाजूने गाड्या जातात. सो त्यावेळेला यूज केलेला तो जो रोडसाठीचा जो मूनलाईटचा जो लाईट असतो, तो जो आपला एकदम लाईट ब्लू शेड असते, थोडासा व्हाईटसर असतो तो आणि एकदम लाईट असतो, आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला गाड्या पास होत असतात तेव्हा त्याचा जो येल्लो कलरचा म्हणजे गाड्यांचा जो हेडलाईट असतो, त्या हेडलाईटचा फ्लेवरचा कलर तो बाजूने पास व्हायचा. असं एक घटना मला एका नाटकामध्ये करायला मिळाली होती, त्यावेळेला मी ते केलं होतं. त्यामुळे म्हटलं की ते रंगसंगती कसे जुळून आणणं आणि ती सिच्युएशन आहे ना ती स्टेजवरती दाखवणं. कारण आपण ज्या माध्यमात काम करतो म्हणजे आपलं रंगभूमी जी आहे, तर तिथे सिनेमा सिरियलसारखा कट नसतो रे. जे घडतं ते तुला ऑन द स्पॉट आहे. म्हणजे जे तुला एडिट जरी काय करायचं झालं तरी सुद्धा ते तुला ऑन स्टेज एडिट करता आलं पाहिजे, की जर का समजा कुठे तुझा पॅच लाईट जरी का असेल तर तो भरायचा झाला जर का समजा, तर तो त्या क्षणाला त्याच वेळेला तिथे भरता आला पाहिजे. वा. सो ही एक मजेशीर गंमत आहे. हे जो तू आता प्रयोगांबद्दल सांगितलंस, बरोबर, की वेगळे वेगळे प्रयोग आपल्याला करून, तर ते ट्रायड अँड टेस्टेड फॉर्म्युले काही काही वेगळे असतात, म्हणजे ठोकताळे असतात त्याचे, पण दरवेळी वेगवेगळे कॉम्बिनेशन्स ट्राय करत राहणं, परमिट कॉम्बिनेशन्स, आणि त्याच्यातून नवनवीन प्रयोग करत काहीतरी नवीन शोध लावणं. जसे वॉटर इफेक्ट असेल, फायर इफेक्ट असेल, त्याच्यासाठी प्रोजेक्टर आणि जेल पेपर यूज करून तू एक वेगळा प्रयोग करून स्टेजवरती आग लावणं किंवा स्टेजवरती वाहतं पाणी दाखवणं हे प्रयोग तू तुझ्याकडूनच बघितलेले होते. हो, ते एका नाटकाला केलेलं होतं मी. जसं की म्हणजे फायर इफेक्ट खूप अशी म्हणजे इम्पॉर्टंट होती, किंवा फायर इफेक्ट आम्हाला मिळत नव्हता. आहेत अवेलेबल होते, म्हणजे होतात, पण त्या शोला मला मिळत नव्हता. होत्या त्या प्रोजेक्टरमधनं काय करता येऊ शकतं, म्हणून मी त्या प्रोजेक्टरचा वापर करून त्याच्या पुढे जिलेटिन पेपर टाकून त्याला एका मुलाला बसून त्याला फक्त फुंकर मारायला सांगितली, जेणेकरून तो पेपर हलायचा, त्यामुळे तिकडे त्या आगीचा इफेक्ट असा दिसायचा. सो असे प्रकार केलेच बऱ्याच. म्हणजे वॉटर इफेक्टच्या वेळेला पण असं एकदा झालं होतं. म्हणजे वेगवेगळे प्रकारांना तुला त्या क्षणाला सुचणं पण गरजेचं, आणि ते सुचणं हा जो पार्ट आहे ना त्याच्यावर मला तुला चांगलं सांगायला आवडेल मला. कधी कधी आपण ना छान सगळा बोर्ड सेट असतो, आपण लाईट करायला बसतो, पण ना शेवटी ह्या ना टेक्निकल गोष्टी आहेत आणि ह्या ना त्याच्यावरती आपण गॅरंटी घेऊ शकत नाही. कधी तो अचानक त्या लाईट मधला बल्ब जाईल, एक्झॅक्टली, आणि तो सीन प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. सो माझ्याबरोबर सुद्धा असा झाला एकदा किस्सा, पण तेव्हा मी त्याच्यातनं एक गोष्ट शिकलो
की त्यापासून मी फिलर लाइटिंग वापरायला लागलो. की जर सपोज माझा मेन सोर्सचा जर का प्रॉब्लेम झाला असेल तर तो सीन थांबता का म्हणे. सो ते मला शिकायला मिळालं. म्हणजे आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या अनुभवाने येतात. आपण जसं शिकत म्हणजे आपण जसं एक्सपेरिमेंट करत जातो किंवा काय त्याच्यातनं एक एक गोष्टी आपल्याला कळायला लागतात आणि मग ते फिलर लाइटिंग काय, हार्ड सोर्स लाइटिंग काय, कट लाईट काय, सो हे हळूहळू डेव्हलपमेंट होत गेलेला प्रकार आहे. म्हणजे तू जसं आता म्हटलं प्रोजेक्टरवाला जो सीन की इन्व्हेंट करणं, तर आता मी तर कधी ना रशियाला गेलो नाहीये. गंमत सांगू तुला. आम्ही एक नाटक केलं होतं. खूप चांगले दिग्दर्शक अजित भगत, मला त्यांचं नाव आवर्जून घ्यायला आवडेल. आम्ही डेथ ऑफ कॉन्करर नावाचं हिटलरच्या जीवनावरचं नाटक केलं होतं. हिटलरच्या सायकोपाथ मधला त्याचा जो पिरियड होता वगैरे सगळं, आणि ते बंकर मधलं लाईट, म्हणजे अखंड नाटक बंकरमध्ये. ना मी कधी बंकरमध्ये गेलोय. रेफरन्स बघितले जे काय समजा असतील तर त्याच्यातनं टीव्हीतल्या रेफरन्समधनं तुला लाईट शेड किंवा लाईट टोन मिळत, आणि मग तो कसा मिळवायचा. म्हटलं रशियामध्ये काय असू शकेल, तर रशियामधली थंडी किती असू शकते, मग तिकडे फॉगी किती असू शकतं, मग तिकडचा तो झाडांवरचा रिफ्लेक्शनचा म्हणजे रिफ्लेक्शन पडल्यानंतर ते रिफ्लेक्शन जे सभोवती म्हणजे पसरलेलं असेल तर तो एखाद्या वेळेस असं लाईट ग्रीनिश टोन का येऊ शकत नाही. सो आम्ही तसा तो टोन मेंटेन केला. मग त्यावेळेला मी म्हणजे लिटरली जिलेटिंग पेपर मी असे पाण्यात भिजवून ठेवले होते आणि भिजवायचो आणि असं बघायचो शेड कमी झाली का, शेड कमी झाली का, म्हणजे ते असे मी पेढे वगैरे. आणि जेव्हा असं कळलं की जरा थोडा ह्याच्यावर हे उतरतोय, म्हटलं हे बेस्ट आहे. मग ज्या मला शेड्स हव्या होत्या, कधी कधी मला डार्क पिंक पेपर असल्यानंतर त्याला लाईट करायला टाक पाण्यात भिजवत ठेव, तो व्हायचा. आता ते केमिकल असतं ना त्या एका, ते हळूहळू उतरत आहे, त्याच्यामुळे त्याचा एक तो शेड मिळाला मला. आणि तो इतका सुंदर वर्कआउट झाला होता की म्हणजे तो कसा झाला मला पण, म्हणजे म्हणतो आपण ट्रायल अँड एरर म्हणतो आपण, ते केलं म्हणून ते मला मिळालं. आणि मग त्याचा वापर कशा पद्धतीने करायला म्हणजे केला होता मी, तर मी हॅलोजनला ते पेपर लावायचे ठरवले. नॉर्मली हॅलोजनला पेपर राहत नाहीत, कारण पेपर ते जळून जातात ते. सो मग त्याला काय करता येऊ शकतं, मग त्या हॅलोजनच्या बॉडीला तारेने त्याला हे केलं, त्याचं कव्हरिंग केलं आणि त्याच्यावरनं मी तो पेपर लावला की बाबा त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ नये आणि तो जळू नये. आणि मग त्याला मी 100% त्याची इंटेन्सिटी न देता त्याला 60-40-70% वरतीच त्याला मी ऑन करायचो. पण तो इतका सुंदर, इतका ब्युटिफुल वाटायचा ना की असं वाटायचं की खरंच आपण वेगळं काहीतरी बघतो. आता त्या बंकर मधला जो आतला लाईट होता तो इतका म्हणजे त्यावेळेला जे 40s म्हणजे 40चे वगैरे असे बल्ब असायचे किंवा म्हणजे तो पिवळसर कलर वगैरे, आणि त्याला ते बॅरिकेड असतं ना असं लोखंडी, ते तशातले ते लाईट, आणि त्या लाईटचा वापर करून टंगस्टनच्या तारेवरचे ते बल्ब तेव्हाच्या काय अशा पद्धतीचं ते इतकं हे आलं होतं, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट आला होता. तर मला स्वतःला असं वाटलं होतं की मी तर रशियात गेलो नाहीये, पण मग हे कसं घडलं किंवा काय, तर ते आपण ट्रायल अँड एरर करत गेलो ना, त्यामुळे त्या गोष्टी घडल्या. आणि मला ते करता इतका आनंद मिळाला. आणि अजित भगत सारखे सर म्हणजे एकदम स्ट्रिक्ट माणूस, आणि आम्ही ग्रँड रिहर्सल केली आणि मी आपले घाबरत जाऊन सरांना विचारलं की म्हटलं सर काय वाटते तुम्हाला, योग्य वाटते का, केलंस ते चांगलं केलंस, थँक्यू. कारण त्यांच्याकडनं एखादी म्हणजे चांगली थाप मिळवणं, कारण ते खूपच म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आणि खूप स्ट्रिक्ट माणूस, आणि त्यांनी इतकं चांगलं कौतुक केलं. आणि त्याचं कौतुक मग इतर चॅनलने वगैरे केलं, झीवर वगैरे सगळं मिळालं, ठीक आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी नव्याने करणं, त्याच्यातली एक मजा जी आहे ती आत्ता कितपत होते मला माहिती नाही. सो कारण तू आता हे एवढा प्रयोग सांगितलास, जेल पेपर घेणं, तो पाण्यात भिजवून ठेवणं, थोड्या वेळानं चेक करत राहणं की ते त्याची इंटेन्सिटी किती आपल्याला हवी तेवढी उतरली का नाही उतरली. पण आता जेव्हा जे इंटेलिजंट लाइटिंग आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे त्याच्यावरती तर ते पॅलेटवरती सगळे कलर्स तुम्हाला हवी तितकी लाईट शेड मिळते वगैरे सगळं होतं. पण आत्ताचा जो एनहान्स झालेला जो लाईटचा पार्ट आहे टेक्निकली, म्हणजे जर का आपण बघायला गेलो, त्याच्यामध्ये काय होतं, तुला रंगरुटी खूप दिसते, पण त्याच्यामध्ये ना तो जो फेड इन फेड आउट आहे, जो डिमरचा जो पार्ट आहे, ते देखील लाईट डिमरवर येतात. पण ते एलईडी बल्ब म्हणजे त्याचं जे मेकॅनिझम जे आहे एलईडी बल्बचं, ओके, आणि जो आपला बल्ब असतो, ज्या बल्बला तार असते, त्याचा जो फेड आउट आहे आणि ह्याचा फेड आउट, ह्याच्यामध्ये फरक आहे. जो 0 लेवलला फेड आउट होतो तो इथे 0 लेवलला होत नाही, तो 5 पर्यंत त्यानंतर खटकन बंद होतो. त्याच्यामुळे होतं कसं, तू ज्या अनुषंगाने नाटक बघतोयस किंवा तो एक मूड क्रिएट केलेला असतो. प्रकाश योजना म्हणजे काय, तर मूड क्रिएट करणं, बरोबर आहे, राईट. आणि तो मूड क्रिएट
केलेला मूड आहे, चांगला मूड आहे आणि तो ज्याला खटकन जातो ना, त्याला काय होतं ना, आपण पण त्यातनं पटकन बाहेर जर्क येतो. जर्क येतो. सो ती मजा जरा आता ह्या पल्सरमुळे म्हणा किंवा आताच्या ज्या सगळ्या इंटेलिजंट लाईट्स आलेले आहेत त्याच्यामुळे ती मजा गेली. होतं फेड इन फेड आउट, म्हणजे पण मी सांगेन 100% होत नाही. ह्याच्याबद्दल मी ठाम आहे, कारण मी खूप करून बघितलं तर नाही होत. 100% तो फेड आउट मिळत नाही. जो फेड आउट डिमरला मिळतो, जो फेड आउट तो बर्नी डिमरला मिळायचा, जो इव्हन पल्सर बोर्ड जो होता तिथपर्यंत तो फेड आउट मिळत होता, पण आता ती मजा मिळत नाही. अच्छा, ओके. ते मिसिंग आहे टेक्निकली, असं आहे. आता प्रकाश योजना हा विषय मला अजून आठवते की एकांकिका करत असताना सगळ्यात धमाल प्रोसेस ती असायची. कारण एकतर लिमिटेड मिळणार, म्हणजे प्रत्येक स्पर्धेचे नियम असायचे की आम्ही तुम्हाला 7च स्पॉट देणार. बरोबर. तेवढ्यातच तुम्ही जी काही करामती ते करून दाखवायची. बरोबर. तर तू सुरुवात सुद्धा एकांकिकांपासून केलेली होती. युथ फेस्टिवल्स असते, बाकीच्या आपल्या एकांकिका, इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धा. तर ती तेव्हाची एक एकांकिकाची एक वेगळी एनर्जी असते, खूप मोठी. म्हणजे त्या एनर्जीला पण काउंटच करू शकतो, अशी ती एनर्जी ती. पण त्याच्यातून जी प्रायोगिकता पुढे येते, त्याच्यातून ही तू सांगितलेले नवीन इन्व्हेन्शन्स असतात. तर अगदी स्ट्रेट फॉरवर्डली तुला विचारतो की जसे काही नियम असतात स्पर्धेचे की आम्ही तुम्हाला एवढेच लाईट्स देऊ, एवढेच आम्ही तुम्हाला यंत्रसामग्री उपलब्ध करून देणार, त्याच्यातच तुम्ही करून दाखवा. आता इंटेलिजंट लाइटिंग इंट्रोड्यूस झाल्यानंतर ही प्रायोगिकता टिकून राहावी, नवीन मुलांमधली कल्पकता सतत जागृत राहावी, यासाठी इंटेलिजन्स लाइटिंगला सुद्धा तिथे लिमिटेशन घालणं आणि क्रिएटिव्हिटीला भर देण्यासाठी बेसिक गोष्टी पुढे समोर मांडून त्याच्यातून त्यांच्याकडून घडवून घेणं, हे असं करण्याची गरज वाटते का? तर सगळ्यात पहिल्यांदी एक मी मुद्दा थोडासा खोडतो, म्हणजे एक क्लिअर करतो की नाटकाची प्रकाश योजना म्हणजे थिएट्रिकल आपण म्हणूया. ओके, आता कसं झालंय की प्रकाश योजनेचे ना पार्ट भरपूर बदललेत. म्हणजे एकांकिकांचं लाइटिंग म्हणा किंवा प्रायोगिकचं लाइटिंग म्हणा, कमर्शियलचं लाइटिंग म्हणा. आता हा झाला तुझा प्रोसेम आर्ट्स मधला खेळ. बरोबर आहे. बरोबर. आता झालंय काय की आता इव्हेंट ही जी संस्कृती आलेली आहे, सो इव्हेंटमुळे हे इंटेलिजंट लाईट्स आलेले आहेत. आता ते लाईट ज्या वेळेला थिएटरमध्ये येतात त्यावेळेला ते 100% सक्सेसफुल नाही आहेत. का नाही आहेत? कारण ती ब्युटीज घालवत आहेत. कारण काय होतं, आपण ज्या वेळेला शार्पी लाईट्स असतील किंवा अजून कुठचे मुव्हिंग हेड्स आहेत किंवा काय, आता त्याचा जो लाईटचा थ्रो आहे किंवा काय, तर तो ना तुला काळच मेन्शन करत नाही. म्हणजे आता जर का सपोज तू एक इमॅजिन कर की आपण जर का समजा एक ऐतिहासिक नाटक करतो आणि त्या नाटकामध्ये मी जर का शार्पी लाईट फिरवतोय, काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे तुम्ही डेकोरेशन करतायत, तुम्ही इम्प्रेस करतायत का तुम्ही प्रकाश योजना करताय? हा एक पार्ट आहे. आता झालाच पार्ट आपला जो थिएटरचा पार्ट. तर थिएटरच्या पार्टमध्ये आपल्याला स्पॉट, पार लाईट, प्रोफाईल लाईट, ह्या लाईटचा आपण वापर करून सुद्धा अतिशय उत्तम सुंदर प्रकाश योजना करू शकतो. जिथे आपण LED पार्कन वापरतो कशासाठी, तर त्या ठिकाणी आपण एकाच लाईट मधनं आपण म्हणजे आता नाटकांमध्ये खास करून नाटकांमध्ये काय आहे, 3 घटना आहेत. पहिली घटना म्हणजे काय, डे लाईट. दुसरं म्हणजे नाईट, म्हणजे तो रेड आपल्याला ब्लू मिळाला आपल्याला आणि अँबर मिळाला. आणि जर का काहीच घडलं जर का समजा, तर तुला रेडचा एक म्हणजे एका लाईटमध्ये तुला ते 6-7 रंग मिळतात. बरोबर. म्हणून ते LED वापरले जातात. म्हणजे आता खास करून जर का नाटकांची प्रकाशन मी आता रिसेंटली काही नाटकांची मी बघितली, तर त्याच्यामध्ये असं आहे की स्टेजला थिएट्रिकल लाईट्स हे केलेत, पण खिडक्यांमधले लाईट्स आहेत म्हणजे तिथे LED पार्कन वापरलेत. ओके, का तर इझी जातात ना. एकच लाईट ठेवल्यानंतर त्या तिकडे तुला रेड म्हणजे तुला अँबर पण करता येतोय, तुला ब्लू पण करता अँबियन्स बरोबर चेंज करण्यासाठी. पण तोच लाईट, तोच इफेक्ट बघताना हानिकारक आहे. का? कारण तू रंगमंचावरचे लाईट्स ज्या वेळेला तू एक्झिट करतोयस म्हणजे फेड आउट करतोयस, ते तुझे स्मूथली होतात आणि नंतर जाते खटकत जातात ना. प्रकाश योजना जर का शिकायची ना, तर त्यांनी वायरिंग पासून काम सुरू करावं. कारण त्यांना पॉवर पॅकचं कनेक्शन काय आहे, ते पॅचिंग कसं केलं जातं, स्पॉट कसा अडकवला जातो, त्या स्पॉटला हार्ड अँड सॉफ्टचं बटन कुठे असतं, ते कसं केलं जातं, त्याच्या काचेचं इम्पॉर्टन्स काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीची आधी जाण झाली पाहिजे. तो लाईट पेटला म्हणजेच प्रकाशना झाली किंवा लाइटिंग झालं. म्हणजे आता काही लोक अरे मी लाइटिंग केलं, अरे लाइटिंग नसतं रे ते. लाइटिंग करणारा माणूस हा वेगळा आहे. लाइटिंग आपण दिवाळीत करतो, जी तोरणं बिरणं टाकतो त्याला लाइटिंग म्हणतो आपण. सजावट आहे ती. तू प्रकाश योजनाकार आहेस जर का समजा आणि तू प्रकाश योजना करत असशील, तर तुला त्याची जाण असली पाहिजे तुझ्या संहितेची. तुझं स्क्रिप्ट काय म्हणतंय, तू काय त्याच्यात तुझे तू इनपुट्स काय टाकतोयस, तुझे सोर्स लाईट काय वापरतोयस, तुझे कट लाईट काय वापरतोयस, हा झाला सगळा तुझा प्रकाश योजनेचा अभ्यास. बरोबर आहे. मग हा न होता इथून 2 लाईट, तिथून 2 लाईट, तिथनं रंग झालं सगळं लाईटिंग. आता होतं असं, आता आपण काय बोलू नाही शकत.
करतात तर करू दे, चाललंय असं आपण बोलायचं, बाकी काय बोलणार. तू मगाशी म्हणालास की प्रकाश योजनेचे पण वेगळे वेगळे प्रकार असतात किंवा वेगळे वेगळे पैलू असतात, जसं एकांकिकेची वेगळी, प्रायोगिकची वेगळी, कमर्शियलची वेगळी. तर काय हा फरक काय नक्की? प्रकाश योजनेचे वेगळे प्रकार नाही. प्रकाश योजनाच असते, त्याची ट्रीटमेंट वेगवेगळी आहे. एक्झॅक्टली. आता म्हणजे जसं आपण रंगमंच, आपण म्हणतो की रंगमंचाचे डिरेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय म्हटलं जातं, तर रंगमंचाचे 9 भाग आहेत. बरोबर, म्हणजे मागचे 3, बरोबर, लेफ्ट सेंटर राईट, सेंटर लेफ्ट मधले आणि पुढचे, असे ते 9 भाग मानतात. आम्ही 3 भाग मानतो. 3 मध्ये आपण जास्तीत जास्त चौथा भाग पकडतो. म्हणजे लेफ्ट, सेंटर, राईट हे 3 झाले आणि डेप्थ मधला सेंटर हा चौथा भाग. ओके. सो त्याचं एरिया लाइटिंग केलं जातं. सो लाईट कटिंगचा जो एक पॉईंट असतो की आपण ज्या वेळेला एक पर्टिक्युलर एक एरिया आपण इस्टॅब्लिश करतो आणि एका साईडला आपल्याकडे कसं 100% डार्क होत नाही, पण आपण दाखवतो की आपला सीन जर का लेफ्ट साईडला चाललाय तर आपण त्या लेफ्ट साईडचा जो एरिया आपण जसं लाईट ऍडजस्ट केला जातो. मुळात आता कसं आहे की लाईटिंग करण्याचा म्हणजे लाईट डिझायनिंग करण्याचा प्रत्येकाचा एक पार्ट वेगळा असतो. कोणी फ्रंटल लाईट करतं. ऍक्च्युअली फ्रंटल लाईट हा पार्ट बघायला गेलो आपण तर तो म्हणजे ॲज अ प्रकाश योजनाकार म्हणून मी सांगेन की तो मला रॉंग वाटतो. कारण ज्यावेळेला मी क्रॉस लाइटिंग करतो तर त्यावेळेला माझं कॅरेक्टर कुठच्याही बाजूला जरी का फिरलं तर त्याला कुठे पॅच येत नाही. आणि ह्याच्यामध्ये ऍडिशनल गोष्ट जी असते ती म्हणजे त्याचा अगेन्स्ट लाईट म्हणजे बॅकलाईट. सो बॅकलाईटमुळे काय होतं, तुझं हेडस्पेस आणि तुझा शोल्डर म्हणजे तू 3D इम्पॅक्ट तुला मिळतो. ओके. आता ह्याच्यामध्ये आता जसं तू म्हणालास की प्रायोगिक नाटकं, आता प्रायोगिक नाटकांमध्ये कसं असं खर्चाचा एक भाग असतो. बरोबर, ज्या ठिकाणी 2 स्पॉटच्या एरियातला आपल्याला बाबा प्रायोगिकला आपल्याला थोडंसं बजेट कमी आहे, लाइटिंग खूप आहे, तर आपल्याला तिथे थोडंसं आपल्याला मॅनेज करावं लागतं. मग त्यावेळेला मॅनेज करायचं झालं तर समजा एका स्पॉटमध्ये सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे जर का सपोज मला लेफ्ट एरिया करायचा आहे तर तो मी राईटच्या कॉर्नरने मी क्रॉस लाईट करीन आणि त्याचा अगेन्स्ट लाईट वापरेन. सो त्याला मॅच करेन मी. कसंही घेऊन 3-4 लाईट न वापरता एका एरियाला 2 लाईट मध्ये करता येईल. पण मग त्याला सागड कशी घालायची, तर त्याचे कट कुठनं आले पाहिजेत, मग तो आपल्याला फिरलो मध्ये आपली शॅडो येतं का. म्हणजे आता मी तरी बऱ्याचदा आता चेक करतो ज्यावेळेला स्वतः लाईट ऍडजस्ट करताना की आपली शॅडो जाते कुठे, तो लाईट कसा ऍडजस्ट झालाय, तो लाईट कुठे म्हणजे ऍडजस्ट करताना तो कसा ऍडजस्ट केला आहे आपण, आणि शॅडो कुठे जाते हे सगळं बघावं लागतं. म्हणजे नॉर्मली आता लाईटचं सेंटर आपण करतो. आता जर का समजा कलाकारांना सांगतो की बा लाईटचं सेंटर आहे, तुम्ही लाईटचं सेंटर करा, ते लाईट शोधत लाईटकडे बघत येतात, असं नाही होत लाईट सेंटर. म्हणजे लाईट इथनं ऍडजस्ट केला जातो. म्हणजे आम्ही ज्या वेळेला लाईट आता एवढी लाईट आम्ही ऍडजस्ट करतो तर लाईट मला इकडे ज्यावेळेला लागतो ना, सो मला हा लाईट मला कळतो की माझा लाईट परफेक्ट आहे. हा जर का मला इथे लागला नाही लाईट तर मला कळतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, समजा इथे शॅडो इथे पॅच. सो हे कळतं. आता हे सरावामुळे कळतं या गोष्टी. पण ते म्हणतो ना की एक जसं मगाचा मुद्दा होता की प्रायोगिकचा, कमर्शियल नाटकाचा. आता कमर्शियल नाटकांमध्ये सुद्धा आपल्याला तेच करावं लागतं की ते एक प्रयोग नसतो ना, त्याचे कंटिन्यू प्रयोग होत असतात. त्याच्यामुळे त्याला एक बेसिक फॉर्मॅट बनवावा लागतो लाइटिंगचा की तो कुठेही आपण कॉन्ट्रास्टला पण लाईट करता आले पाहिजे, थिएटरला पण लाईट करता आले पाहिजे. त्यामुळे त्याचा एक फॉर्मॅट वेगळा केला जातो. ओके. एकांकिकेचे लाईट डिझायनिंग म्हणजे कसं की तिथे तुला विनिंग असतं, प्राइज काढायचंय, तुला हे करायचंय. सो तिकडे तुला इम्प्रेस पण करायचंय, राईट. सो त्याच्यातले सोर्स लाइटिंगचा एक पार्ट असतो की बाबा हायलायटर पॉईंट्स असतात काही. म्हणजे उदाहरणार्थ माझी एक एकांकिका मला आठवते, ऑस्तरीज नावाची एकांकिका, की त्या एकांकिकेचं म्हणजे मीच स्वतः ती एकांकिकेची रिहर्सल 7 वेळा बघितली तेव्हा ती एकांकिका कळली. कारण ती एकांकिका एवढी कठीण होती. आणि त्या एकांकिकेमध्ये मला म्हणजे डिरेक्टर मित्र आपला अमोल भोर, सो तो मला सांगतो की दादू तुला तिथले 3 फोटो कळले का. म्हणजे थांब आधी एकांकिका समजू, मग मी फोटो बघतो. तो नाही दादा, ते तुला फोटो नाही कळले ना तर तुला एकांकिका कळणार नाही. मग असं आमचं म्हणजे डिस्कशन वगैरे सगळं. आणि मग मला कळलं, म्हटलं अरे हां, म्हटलं तर हे फोटो आलेत, म्हटलं हे फोटो दाखवायचे कसे ना, तो एक मोठा टास्क होता. मग त्यावेळेला मला आठवतंय मी पहिल्यांदा प्रोफाईल लाईट INT मध्ये प्रोफाईल लाईट आणणारा माणूस मी होतो की ते कसे कट केले. म्हणजे आपला जो 4x6चा फोटो असतो ना, 4x6चा, ती साईज दाखवायची आहे 30 फुटाच्या रंगमंचावर. तर त्यावेळेला तो प्रोफाईलचा कसा वापर केला, म्हणजे लाईटचा वापर करण्यामागे म्हणजे कुठचाही लाईट हा आहे म्हणून वापरायचा नसतो, त्याला त्याचं महत्व असेल ना त्याप्रमाणे त्याला यूज करायचं. वा. सो हे जे सगळे प्रकार आहेत ना, हे तुला एकांकिकेमध्ये बघायला मिळतं. कमर्शियल नाटकांमध्ये थोडंसं आपल्याला ना म्हणतो ना की थोडं आपल्याला सॉफ्ट लाईट जास्त ठेवावे लागतात. म्हणजे स्प्रेड लाईट चकचकीत दिसलं पाहिजे, लोक तिकीट काढून आलेले असतात, त्यांचे पैसे लागलेले असतात, तर त्यांना अंधारातलं का दाखवा. स्पर्धा कशी असते की स्पर्धेमध्ये तुला रियालिटीमध्ये जायचं. सो तो एक पार्ट असतो. म्हणून स्पर्धा म्हणा किंवा आपलं प्रायोगिक म्हणा, त्याचे पॅटर्न वेगवेगळे. शेवटी प्रकाश योजनाच आहे, ती वेगळी नाही.
पण त्याच्या मागचा विचार वेगवेगळा असतो, त्याच्या मागचा विचार वेगवेगळा असतो. म्हणजे संहितेप्रमाणे असतो. मी तेच म्हणेन की म्हणजे माझ्या बाबतीत संहिताबद्दल मी असं बोलतोय, आज हा व्हिडिओ बरेच लोक बघतील त्यावेळेला हे म्हणतील की भूषण देसाईकडे एक तरी स्क्रिप्ट आहे का विचारा इतक्या 25 वर्षात. कारण मला आजपर्यंत कधी माझा हा प्रॉब्लेम असावा किंवा काय मला माहिती नाहीये, पण मी कधीच नाटकाची स्क्रिप्ट घेऊन त्याच्यावर प्रकाशन नाही करू शकलो. कारण मला ते बघताच आलं नाही. म्हणजे मला ते असं वाचून हे वाक्य बोललं मग असं कधी माझ्याकडनं झालं नाहीये. आणि प्रकाशन करताना ना तुला ते बघणं, ते समजून घेणं, रिअलाइज करणं, तो मूड जपणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यासाठी तुला तितकं इन्व्हॉल्व व्हायला लागतं. ते वाचून होत नाही. तर बिचाऱ्या लेखकाने लिहिलेलं असतं, दिग्दर्शकही बसवतो, कलाकार त्यांचं काहीतरी करत असतं. म्हणजे ह्यांना सगळ्यांना बघून, यांचा सगळ्यांचा विचार करून त्यात कॉस्ट्युम आले, सेट आला, बरोबर आहे, त्याची रंगसंगती आली, तर सगळ्या गोष्टी बघून ते स्क्रिप्टमध्ये नाही मिळत मला. त्यामुळे मला ते बघून जे मिळतं, म्हणजे जसं विचार तू म्हणतोस की तो विचार तुला तसा येतो की ज्या वेळेला तू ती गोष्ट बघतो तुझ्या डोळ्यासमोर, ती तू अनुभवतो, ज्या वेळेला एक इमॅजिन करायला लागतोस तू, तेव्हा तो तुला मूड मिळायला लागतो आणि ती एक मजा मिळायला लागते. सो अशा ह्या गमती जमती आहेत. नाटकाचा अनुभव घेणं हा इतका सुंदर मुद्दा तू आता सांगितलास. तसाच म्हणजे ह्याच मुद्द्याला धरून मी पुढचा प्रश्न तुला विचारतो. काही काही कलाकृती अशा असतात की ज्यांना आपण असं म्हणतो की तो फक्त चित्रपट नव्हता किंवा ते फक्त नाटक नव्हतं, ती एक वेगळी अनुभूती होती, तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. काही काही महानाट्य अशी असतात जी लाईव्ह बघताना त्यांची भव्य दिव्यता आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकते. आणि त्याची परिणामकारकता साधण्यामध्ये प्रकाश योजनेचा खूप मोठा वाटा असतो. कारण ती भव्य दिव्यता तशी दिसली पाहिजे, नाहीतर मग बरोबर ती प्रेक्षकांना पोहोचणार नाही. आणि अशी काही भव्य मी नाटकं आता म्हणजे मला एक सांगायला आवडेल की मी दमनला आम्ही एक लायन अँड किंगचे नाटक आहे राजस्थान, सो त्या नाटकाचा शो आम्ही करत होतो आणि त्याच्यामध्ये कलाकार होते 700. बापरे. आणि त्याच्यात 700 कलाकार, जवळजवळ 150 फूट वेटचं स्टेज आणि डेप्थमध्ये 80 फीटचं, असं खूप मोठं ह्यूज स्टेज. आणि त्याच्या बाजूला दुसरं 60x40चं दुसरं स्टेज होतं ज्याच्यावरती सिंगर मॉब बसलेला होता. आता त्यांचं सिंगिंग, त्या सिंगिंगमध्ये देखील काही सोलो सिंगर्स होते, त्यांना हायलाईट करणं, इकडचा सीन दाखवणं, आणि ते म्हणजे कॅनव्हास म्हणजे आपण बघताना ते तुला एका फ्रेममध्ये दाखवायचं. आणि मधला सगळा तो अंधार कसा वर्कआउट करायचा, तो कसा हायलाईट करायचा, म्हणजे ते एक मोठा एक्सपिरियन्स होता तो. आणि तसंच दुसरं आमचं महानाट्य जे एक आहे, त्याच्या आधी लायन किंग बद्दलच मला हे विचारायचं की मी असं ऐकलं की त्या नाटकामध्ये तर प्रत्येक, म्हणजे तू 700 कलाकार म्हणाला, पण प्रत्येक सीन साठी एक वेगळा म्हणजे प्रत्येक सीनला नवीन मुफासा, नवीन रफिकी, प्रत्येक सीनला प्रत्येक म्हणजे नवीन नट मध्ये, कारण ते त्याची ग्रोथ होत जायची ना. सो त्याच्यामुळे ना त्याला प्रत्येक वेळेला लहानाचा मोठा होत असताना त्याचे प्रत्येक शेड्स, त्याचे प्रत्येक, म्हणजे तो मुसावा होईपर्यंत म्हणजे जवळ मला आठवतंय 13 का 14 एरियाज आम्ही चेंज केले. त्याच्या जागा, प्लेसमेंट, तो मोंटाज आपण जसं म्हणतो. सो ते ग्राउंड शोला करताना ना, तो जसं आपण थिएटरला एका पारमध्ये करतो, तिकडे 8-8, 10 पार वापरून एक एरिया दाखवायला लागायचा. कारण लोक 100-200 फुटाच्या वरती बसलेत ना, सो त्यांना ते दिसलं पाहिजे ना. त्यामुळे त्याचं लाइटिंग करताना किंवा त्याचं लाईट कटिंग करताना ना एवढा त्रास व्हायचा, कारण बाकी आजूबाजूची हालचाल दिसता कामा नये. हा एक मोठा टास्क होता. आणि त्याचे टप्पे होते, ते 13 टप्प्यामध्ये आम्ही त्याची ग्रोथ दाखवलेली होती डिरेक्टरने. अतिशय सुंदर प्रकार केलेला होता तो. त्याच्यानंतर त्याच नाटकातला एक तो पाण्यातला, म्हणजे तो वडिलांचं प्रतिबिंब पाण्यामधले, आणि तो एका लेवलवरती उभा आहे आणि त्यावेळेला एवढ्या मोठ्या स्टेजवरती तो मिठ्ठ काळोख करून ते दोघंच फक्त दिसतात. म्हणजे ते प्रतिबिंब आहे ह्याचं सोर्स दाखवण्यासाठी ना, तो जिथे बघतोय ना, मी तिथून एक प्रोफाईल लाईट टाकला होता की त्याचं विजन. आता कसं आपण कॅमेराला किंवा शूटिंगला आपण ते हे करू शकतो, बरोबर, पण तो वडिलांना बघतोय, तर तो त्याचा सोर्स दाखवायचा होता. सो तो आम्ही त्या स्टेजमधनं, म्हणजे थोडंसं मी डिरेक्टरला रिक्वेस्ट केली, त्याला म्हटलं नाही इथूनच आपण द्यायचा. तो तरी नाही भूषण, पण शक्य नाही होणार. म्हटलं इथूनच द्यायचा आणि त्याचा इफेक्ट तू नंतर बघ काय पडतो. म्हणजे त्याचे डोळे, त्या डोळ्याने बघतोय आणि ते त्याला प्रतिबिंब दिसतंय ना, आपण अशा पद्धतीने दाखवूया. ते इतकं सुरेख झालं होतं, इतकं सुंदर झालं होतं. तिथे देखील आपण एक्सपेरिमेंट केला. आपण थांबत नाही कुठे. एक्सपेरिमेंट जिथे करायला मिळतं तिथे. पण म्हणजे त्या संगीताची गरज आहे, त्या सीनची गरज आहे. जर समजा तो नाही तसा दिसला समजा, तर ते लोकांपर्यंत कसं मी दाखवू? कारण पाणी तर लोकांना दिसणार नाही मागे स्टेजवरचं, त्यामुळे काय करता येऊ शकतं तिकडे. तर त्यावेळेला आम्ही तसा एक प्रकार केला.
त्याच्यानंतर मला एक अजून आठवतंय, आता आमचं जे एक शिवपुत्र संभाजी नावाचं आमचं एक नाटक चालू आहे, अमोल कोल्हेंचं, डॉक्टर अमोल कोल्हेंचं. तर त्याच्यामध्ये एक बोटीचा सिक्वेन्स आहे. बोट जात असते आणि तिथे युद्ध आहे, तोफेचा वगैरे इफेक्ट आहे, बॉम्बचा इफेक्ट वगैरे केलेला आहे त्या तिकडे. आणि त्याला ज्या पद्धतीने फॉलो केलेलं आहे आणि त्याच्या भोवती ना ज्या वेळेला हेज मशीन म्हणजे हेवी हेज असतो जो ड्रायसचा, त्याच्याने जो आम्ही एक स्मोकचा एक हे फील केला आहे, त्याला ज्या पद्धतीने आम्ही ब्लू लाइटिंग डिझायनिंग केलेलं आहे, लांबनं बघताना लोकांना वाटतं की खरंच पाण्यातनं बोट चालली. म्हणजे ह्या ज्या आणि ते त्याचं मेकॅनिझम की बाबा ते तिथे मागे ठेवणं, त्याच्यातून ते करणं आणि तो त्या फॉलो लाईटमध्ये ज्या वेळेला ती बोट जाताना दिसते त्यावेळेला मागे तो 120 फुटाचं स्टेज आहे, ते पूर्ण ब्लॅक होतं पूर्ण असं आणि त्याच्यामध्ये फक्त बोट जाताना दिसते. आता ह्या ज्या सगळ्या कला आहेत ना, ह्या सगळ्या ग्राउंड शोला लोकांना बघताना ते भव्य दिव्य वाटावं, त्यासाठी तेवढं एनहान्स लाइटिंग करावं. मागे बसलेल्या लोकांना सुद्धा ते नाटक दिसलं पाहिजे की ते स्क्रीनवर बघायला आलेले नाहीयेत, नाटक लाईव्ह बघायला आलेले. सो त्या पद्धतीने त्याचं लाइटिंगचा एक पॅटर्न वेगळा असतो, त्याच्या प्लेसमेंट वेगळे आहेत. म्हणजे कारण कसं की कला म्हणजे लोकांना लाईटच्या रॉस्ट्रमचा त्रासही होता का म्हणे, त्यांचंही विजन तुटता का म्हणे, त्यामुळे ते पूर्णपणे कट लाईटवरनं लाईटचे सेंटर्स डिझाईन करावे लागतात. म्हणजे हे तो एक वेगळा टास्क आहे लाईट डिझायनिंगचा, कारण तुला फ्रंटल एफओएच लाईट नसल्या कारणाने क्रॉस पार्कन्सवरनं म्हणजे क्रॉस लाईटिंगवरनं तुला फेसलाईटचं हँडल करायचं आहे. सो ती एक वेगळी गंमत आहे. मला अजून एक तुला किस्सा सांगायला आवडेल. 3 पायांची शर्यत नावाचं आम्ही नाटक केलं होतं. संजय नार्वेकर आणि लोकेश गुप्ते, विजय केंकरेंनी ते डिरेक्ट केलं होतं. तर त्या नाटकामध्ये पहिली 10 मिनिटं नाटकातलं जो सीन आहे त्याच्यामध्ये मी फक्त खिडकीच्या सोर्सवरती बाहेर पाऊस पडतानाचा सिच्युएशन आहे अशी आणि समोरासमोर खिडक्या आहेत. प्रदीप मुळे काकांनी चांगला सेट डिझाईन केला होता आणि त्या कट लाईटमधनं एकही फ्रंटल फर्स्ट बॅटनचा स्पॉट ऑन न करता अखंड 10 मिनिटाचा सीन आम्ही कट लाईटवरती करायचो. तो एक एक्सपेरिमेंट होता कट लाईटच्या बाबतीत म्हणा, म्हणजे थिएट्रिकल म्हणा किंवा तू तसाच प्रकार तो आत्ता जो मी तुला म्हटलं संजय नार्वेकरवाला नाटकाचा प्रकार बघितलेला होता. तोच प्रकार अमोलदादा आम्ही म्हणजे ह्याच्यात करतो शिवपुत्र संभाजीमध्ये, की शिवाजीराजे जातात ही गोष्ट त्यांना कळते आणि मग तो एवढ्या मोठ्या स्टेजवर चला फुट लाईटचा जो इफेक्ट मिळालाय जो आम्ही एक्सपेरिमेंट केला तिकडे. दादा बोले हे बेस्ट ऑप्शन हे ठेव. म्हणजे ह्या ज्या सगळ्या अशा गोष्टी आहेत ना लाईटच्या बाबतीतल्या, म्हणजे कुठचे अनुभव तुला कुठे यूज होतील हे आपण सांगू नाही शकत. का तर एकतर प्रकाश योजना म्हणजे कसं ना की हा कॅनव्हास खूप मोठा आहे, तू काय विजन करतोस, तू कसं ते डेव्हलप करतो त्याच्यावरती सगळं दस्त आहे ही असं आहे ओळख. वा. आणि ह्या अशा भव्य दिव्य नाटकांच्या बाबतीत मगाशी आपल्या गप्पा चालू होत्या तेव्हा तू म्हणालास की परदेशात जाऊन जेव्हा तुला ते प्रत्यक्ष ब्रॉडवेवर बघण्याची संधी मिळाली त्यावेळेला तिथलं तंत्र आणि आपलं तंत्र ह्याच्यात तफावत नक्कीच आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चरचाच फरक आहे. हो, स्टेजची हाईट असेल, इन्फ्रास्ट्रक्चर पेक्षा मी काय सांगेन माहिती टेक्निकल पार्ट. उदाहरणार्थ उलट मला तर जे जाणवलं म्हणजे मी जी काही नाटकं बघितली तर त्याच्यात मला हे जाणवलं की उलट आपल्याकडे आपण खूप चांगलं एक्सपेरिमेंट करतो. अच्छा. हो, कारण त्यांच्याकडे कसं आहे ना, त्यांच्याकडचे माध्यम खूप वेगळे आहेत, डिसिप्लिन त्यांची खूप ग्रेट आहे की आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली त्यांनी काय केलंय. उलट आपल्याकडे मी म्हणेन की आपल्याकडे आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना आपण ना एक्सपेरिमेंट करत जातो, पण तिथे कसं आहे ना की तिथे त्यांचं ना म्हणजे सोर्स लाईटिंग ते आहेच, त्यांची इक्विपमेंट वेगळी आहे, त्यांच्या स्टेजच्या हाईट्स लेवल वेगळे आहेत, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं आहे. त्यामुळे त्यांचं कसं ना की त्यांचं थ्रो लाईटिंग आहे ना हा प्रकार टोटली वेगळा आहे. पण जो इफेक्ट आणि आपण म्हणतो ना की इम्पॅक्ट जो आपण म्हणतो ना तो उलट आपल्याकडे मला जास्त चांगला वाटतो, कारण त्यांचा ना आर्टिफिशियल बनवलेला आहे. आपल्याकडे म्हणजे आता उदाहरणार्थ की आता अशी बरेचशी अशी मंडळी येतात त्याच्यात म्हणजे माझे वडील जयवंत देसाई. ओके, आज म्हणजे मला आठवते की माझ्या वडिलांनी एक म्हणजे वडिलांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलेलं होतं की भारती आचरेकर ज्या कॅरेक्टर आहेत तर त्या कॅरेक्टर म्हणजे काहीतरी पावसातनं म्हणजे बाहेरनं भिजून आलेल्या होत्या, असं काहीतरी एक सिक्वेन्स होता त्यांचा काहीतरी. तर त्या ना म्हणजे वडिलांनी जी काही प्रकाशनं केली होती त्या पूर्ण भिजलेल्या म्हणजे त्यांची साडी पूर्ण भिजलेली आहे अशा पद्धतीची
दिसतात एका म्हणजे लाईटमध्ये, आणि कट टू त्याच विदिन सेकंड तो एक जर्क होता, म्हणजे एक फसवल्याचा असं काही तो सीन जसं, म्हणजे मला एवढं आठवत नाही. आणि ते कट टू दुसऱ्या याच्यात तुला दिसतं की नाही त्या सुक्यात म्हणून, त्या ओल्या पण दाखवल्यात आणि त्या सुक्या पण दाखवल्यात लाईटमधनं. अरे वा. हा, आता ही कला जी आहे, तर त्यावेळेला नाही प्रोजेक्शन मॅपिंग होतं, हो. ना काही होता प्रकार. सो त्यावेळेला कॉस्ट्युमचा सपोर्ट, मग त्याच्यावर मग तो सॅटिन असेल किंवा काय असेल, मग त्या पद्धतीचं केलेलं लाइटिंग असेल किंवा मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या तिकडे खूप इझी आहेत. कारण ते प्रोजेक्शन मॅपिंगने तुम्हाला काय करतात ना, की तुम्हाला आहे त्याचं कायापलट करून देऊ शकतात. पण आपल्याकडे ते नाही. आपल्याकडे जरा त्या बाबतीत मी जरा हॅपी होतो, की अरे हां यार, हे लोक जरा असं करतात, पण आपल्याकडे आपण काहीतरी करतो आपण. म्हणजे आपण एवढे पण वीक नाही होत, आपण खूप चांगले होत असं मला वाटलं. असा तो एक अनुभव होता मला. मी एक प्ले बघितलं होतं तिकडे ब्रॉडवेला, तर त्यावेळेला हेच लायन अँड किंग्सच बघितलं. पण त्यांचे ते ग्राफिक्स आणि प्रॉप्स बीप्स कॉस्ट्युम वगैरे हे त्यांचं एवढं हे आहे ना, त्यांनी खूप मोठ्या लेवलला त्यांनी एनहान्स केलेलं होतं. पण मी म्हणेन ना की लाईट इफेक्ट म्हणा तर ते त्यांनी जास्त वापर टेक्निकली म्हणजे प्रोजेक्शनचा म्हणा किंवा LED वॉलचा वगैरे ह्याचा वापर केल्या कारणाने ना ते अजून आपल्याला थोडं हे होतं. म्हणजे आता ॲज अ लाईट डिझायनर म्हणून मी एवढा पण मी मोठा लाईट डिझायनर नाही की मी त्यांना काही हे ठेवीन नावं वगैरे. पण मला असं वाटलं जे मी म्हणजे माझं मी हे मी सांगू शकतो, मत सांगू शकतो. नाही, उलट मी बघितलं म्हणून मी बोलतोय. ही तर किती छान गोष्ट आहे खरं तर, की त्यांच्यापेक्षा आपल्याकडे एखादी गोष्ट जास्त चांगल्या प्रकारे केली जाते. हो. मग आपण आपलं कौतुक नाही करायचं, तर इतर लोकांनी करण्याची वाट का बघायची. हो. नाही, आपल्याकडे खरंच मला तर इंडिया इज द बेस्ट. आणि आपलं थिएटर खरं सांगू ना, म्हणजे आपलं मराठी थिएटर खास करून, म्हणजे मला कुठच्या थिएटरला परत हे नाही ठेवायचं, नाव वगैरे नाही ठेवायचं, पण आपल्या थिएटरमध्ये ना खूप रिस्पेक्ट आहे. हो, आदर आहे आपल्याकडे, कलाकारांचा आहे, टेक्निशियनचा आहे, सगळ्यांचा आदर आहे. जसं तू मगाशी म्हणालास की लाईटबद्दल कोणी काही बोलत नाही, पण लोक नाही पोचत तिथपर्यंत. आज आपण म्हटलं जरी का समजा की प्रेक्षक हा सुजाण झालाय, तो कंटेंट बद्दल झालाय, टेक्निकली म्हणजे टेक्निकल अवेअरनेस. आज मला सांगावं की लाईट डिझायनिंग शिकवणारे कुठे इन्स्टिट्यूट आहेत का, कुठे वर्कशॉप आहेत का? बरोबर. आणि कोणी करायला गेलं तर ते होतं, म्हणजे होतात नाही याच्यातला भाग नाहीये, पण फार कमी आहेत. म्हणजे जो तो काय करतो ह्याला त्याला बघून आपलं स्वतः आता माझ्या मागून पण बरीचशी मुलं शिकली आहेत, माझ्याबरोबर पण राहून बरीचशी मुलं लाईट डिझायनिंग शिकली असते, त्यांच्या जागी खूप चांगलं काम करतात, सगळं आहे. पण लाईट हा जो प्रकार आहे ना, हा लोकांपर्यंत पोचलाच नाहीये ना. प्रॉब्लेम हा आहे. लाइटिंग पोचलंय, मी तुला काय सांगतोय, लाइटिंग पोचलंय, पण प्रकाश योजना काय आहे ही नाही पोचलेली. हा, प्रकाश योजना काय ही नाही पोचलेली आहे, लाइटिंग पोचलेली आहे. म्हणून दिवाळीत लाइटिंग दिसतं आपल्याला. आता जो भारतीय आचरेकरांचा तो किस्सा सांगितलास, म्हणजे त्या कल्पकतेतून आपल्या सगळ्यांच्या हे लक्षात येतंय की नाटकाची विविध अंग ही एकमेकांना पूरक असणं किती गरजेचं आहे. खूप गरजेचं असतं. म्हणजे कॉस्ट्युम असेल किंवा मेकअप असेल, मेकअप हे तर प्रकाश योजनेच्या बाबतीत म्हणजे ते काय म्हणतात त्याला, ते एकमेकांना तो बॅलन्स मेकअप, संगीत, कॉस्ट्युम आणि नेपथ्य, म्हणजे हे जे काही सगळे अंग आहेत, टेक्निकल अंग आपण म्हणतो, म्हणजे खरं तर ना हे अंग असे अंग आहेत एखाद्या संहितेचे की ते ना त्याच्या मर्यादेप्रमाणेच तितकेच आले पाहिजे. म्हणजे ह्याच्यातला जर का एखादा जरी का समजा घटक हा जर का जास्त हेवी झाला, ओव्हरपॉवर करायला लागला, तर ना ते त्या संहितेला मारक ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ की एखादं आपण एक XYZ नाटक आहे, त्या नाटकामध्ये आपण उगाच हेवी प्रकाश योजना केली किंवा हेवी कॉस्ट्युम्स केले किंवा हेवी सेट केलेलं आहे, तर ती संहिता जाते ना. मग नाटक म्हणून नाटक उरत नाही, मग ते जादूचा प्रयोग होऊन जातो तो. म्हणजे अशा पण गोष्टी. आता एक विहिरीचा एक किस्सा सांगतो, माझ्या वडिलांचाच एक तो किस्सा आहे की मलाही प्रश्न पडला आणि मी ते शोधलं, पण मला अजून नाही सापडलं. म्हणजे नंतर टेक्निक कळलं ती वेगळी गोष्ट आहे, पण एका आविष्कार जी संस्था आहे ना, त्या संस्थेत एक नाटक होतं. सीताराम मामांनी सांगितलेला हा किस्सा आहे. म्हणजे माझ्या वडिलांच्या 61च्या वेळेला त्यांनी माझ्या वडिलांचा अनुभव सांगितला, तेव्हा मला एक गोष्ट कळली की वडिलांनी विहिरीतलं पाणी दाखवलं होतं आणि पाणी दाखवलं विहिरीतलं तिथपर्यंत मला ओके होतं, तिथपर्यंत मी समजू शकत होतो. आणि म्हणजे ते एक सोलोलुकी होती आणि त्याच्यात दुष्काळ पडतो वगैरे, म्हणजे आणि ते विहिरीतलं पाणी आटत जातं आणि तो इफेक्ट लाईटवर दाखवलेला वाटतं, आटत जाण्याचा. तो इंटरेस्टिंग प्रकार होता. पण नंतर जी टेक्निक कळली, पण म्हणजे ते विहिरीतलं पाणी दाखवणं वगैरे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर ते त्या सिच्युएशनला अगदी मॅच होत होतं, बरोबर. पण तेच जर का समजा त्यांनी ओव्हरपॉवर केलं असतं
म्हणजे लोकांचा फोकस सोलोलुकीवरचा त्या विहिरीच्या पाण्याकडे गेला असता तर ते हानिकारक झालं असतं. म्हणजे त्यांनी ते बॅलन्स केलं, बरोबर. पण कधी कधी काही गोष्टी अशा होतात की त्या बॅलन्स होत नाहीत, कधी कधी त्या एकदम हेवी होतात. आता माझ्याकडनं सुद्धा झाली अशी एखादी गोष्ट. म्हणजे मी आता त्या एकांकिकेचं नाव नाही सांगत, पण त्या एकांकिकेत झालंय असं की नक्की काय बघायचं, लाइटिंग बघायचं का परफॉर्मन्स बघायचं, असं होतं. पण त्याचं भान असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि आपल्या नाट्यशास्त्रात असं म्हटलेलं आहे की संहितेला धरून ह्या 4 विभागांनी काम करायचं असतं. संहिता हा आपला मेन पिलर आहे आणि हे बाकीचे सपोर्टिंग. संहिता हा कणा आहे, त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, बरोबर. ते नसेल तर काहीच घडू शकत नाही, बरोबर. त्याच्यामुळे त्याला सपोर्ट असला पाहिजे. मग तो प्रकाशनाचा असो, नेपथ्याचा असो, संगीताचा असो, मेकअपचा असो, वॉट सगळ्या गोष्टींचा तो एक सपोर्ट होऊन ती एक म्हणजे तो एक बुके झाला पाहिजे. नाही तर असं नको की हे मोठं ते मोठं आणि हे एवढंच, असं नको व्हायला. असा तो भाग आहे. वा. येस. प्रकाश योजना ह्या इतक्या महत्वाच्या विषयावरती खरं तर आता तुझ्याशी गप्पा मारल्यानंतर आणि तुझ्याकडून एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मी माझे स्वतःचे शब्द मागे घेतो की जे सुरुवातीला मी म्हटलं होतं की प्रकाश योजनेमुळे नाटक दिसतं आणि आपल्याला प्रकाश योजनाकार लक्षातच राहत नाही. ही मला खंत वाटली होती, पण तुझ्याशी गप्पा मारल्यानंतर आता मला हे जाणवतंय की खरं तर ती कॉम्प्लिमेंट आहे की प्रकाश योजना जर योग्य प्रकारे झाली आणि नाटक करेक्ट काय म्हणतात त्याला, करेक्ट लेव्हलला जर जिवंत झालं आणि प्रकाश योजनाकार तिथे वेगळं अंग वाटलंच नाही, ते नाटकाशी इतकं समरस झालं, तर खरंच प्रकाश योजनाकाराची त्याची जाणीवच नसणं की ही इतक्या ऑर्गॅनिकली घडलं, ही खरं तर प्रकाश योजनाकाराला एक कॉम्प्लिमेंट. नाटकाची नुसती संहिता न वाचता त्या नाटकाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर तुला त्यातली प्रकाश योजना सापडत जाते, त्यातल्या जागा सापडत जातात, असं तू माझ्याशी म्हणालास. तर आता मला तुला हे विचारायला आवडेल तुझ्या अनुभवावरून की आयडियल प्रोसेस कशी असू शकते की नाटकाची ड्राय तालीम बघताना त्याच्यातून आपण फक्त प्रकाश योजना ह्या अनुषंगानं विचार करणं की विथ कॉस्ट्युम्स विथ म्युझिक हे आल्यानंतर तो जो एक इफेक्ट तयार होतोय त्या इफेक्ट मध्ये आपला स्कोप मोजून ती हे. बरोबर आहे. एक पहिल्यांदा आपण ज्या वेळेला रिहर्सल स्वरूपात आपण बघत असतो तर त्यावेळेला ती सिच्युएशन समजून घेणं, तो मूड समजून घेणं आणि त्या मूडप्रमाणे त्याला दिलेलं संगीत काय आहे, मग त्या म्युझिकचा जॉनर काय आहे, मग त्याचा लाईटचा फेड इन फेड आउट कसा असेल. जर का सपोज ते हार्श म्युझिक आणि त्याचा हार्श कट असेल तर मला तितकाच फास्ट तो लाईट ऑफ करायचा. तो जर का सपोज त्याचा टेम्पो म्हणजे म्युझिकचा संगीताचा एक टेम्पो असतो तर तो टेम्पो काय पिचने चाललेला आहे आणि त्याला कसा फेड आउट द्यायचा आहे, मग त्याला आपल्याला किती सॉफ्टली करायचं आहे ह्याच्यावरती डिपेंड होतं. आता उदाहरणार्थ एक मी किस्सा सांगतो. गिरगाव आहे दादर नावाची आमची एकांकिका, आमचं नाटक. तर त्याच्यामध्ये म्हणजे एक घटना अशी असते की एक लहान मुलाचा त्या आंदोलनात जीव जातो. आता ती त्या चाळीतल्या लोकांसाठीची ती धक्कादायक गोष्ट होती आणि त्याचं प्रेत आणलं जातं आणि ते सेंटरला ठेवलं जातं आणि तो सगळा एक केऑस होतो. एक ऋतुजा बागवे त्याच्या बहिणीचा रोल करत होती आणि तिचं ते आक्रोश, रडणं, हे ते वगैरे. आणि एका पॉईंट नंतर ते हळूहळू एवढं शांत होत जातं आणि त्या शांततेमध्ये ना त्याचा जो लाईट मी ज्या पद्धतीने त्या म्युझिकला ऐकून मी फेड आउट करायचो आणि त्याचा एक पॉईंट होता ह्याचा की त्या म्युझिकचा एक पॉईंटला तो एक बँक यायचा आणि त्या बरोबर बँकला ना तो लाईट ना 100% जायचा. आणि तो मी इतका स्लोली काढायचो तर मला बऱ्याचशा जणांचं असं हे आलंय म्हणजे की तो जो म्युझिकचा बँक येतो ना त्यावेळेला आम्हाला अंधारात पण तो मुलगा दिसला. कारण हेल्युसिनेशन असतं. लाईट ना तू जितका स्लोली काढत जाशील ना तू कुठेही बघ किंवा आता कुठे ह्या फुलाकडे बघतो आणि जर का तू एवढे बघत राहा तू स्वतः हळूहळू डोळे बंद केल्यानंतर परत तुला ते दिसत राहतं. बरोबर आहे, ऑप्टिकल इल्युजन आहे. हा, तो प्रकार मला ज्यावेळेला म्हणजे मी एकांकित आता मी माझं लाईटिंग करतो. आता हा बोध बाहेर प्रेक्षकांनी घेतला आणि हे मला प्रेक्षकांकडनं कळलं. मी म्हटलं ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे प्रेक्षकांना लाईट कळत आहेत त्याच्याबद्दल मला आनंद आहे किंवा त्यांना ते हॅलिसिन त्यांना दिसलं त्यावेळेला इतकं सुंदर. आणि त्या बरोबर बीटला ज्या वेळेला तो आउट होतो ना त्यामुळे म्युझिक आणि लाईट ह्याचं जे गणित आहे म्हणजे सख्खे भाऊ आहेत ते एकमेकांचे. कारण एकमेकांना जो सपोर्ट आहे, जर का समजा म्युझिक ऑड आहे आणि लाइटिंग ऑड आहे तर ते दिसायला खराब दिसतं. ते दोघं एकत्र असतील आणि ते एकत्र
इन आउट होत असतील तर ते दिसायला अजून चांगलं वाटतं. त्याचबरोबर तसं कॉस्ट्युम्स आहेत, त्याचे रंग आहेत. आता जर का सपोज माझं म्हणजे ह्याच्यात कसं आहे, आता कॉस्ट्युम मग तुझं बॅकग्राऊंड आलं. सो आता जर का सपोज आता जसं की आपण इथे आहोत, ओके, सो आता माझ्या मागे जर का समजा लालच रंगाचं काय, तर मग ते मजा नाही ना येणार, ती डेप्थच बरोबर आहे. आता त्याच्यामुळेच म्हटलं की कॉस्ट्युम, त्याच्यानंतर सेटचे कलर्स म्हणा, आणि म्युझिक ह्या आणि लाईट, ह्या 4 लोक ज्या वेळेला एकत्र येऊन एक परफॉर्मन्स देतात ना स्ट्रॉंग, त्यावेळेला आपोआप ती संहिता सुद्धा वर येते. कारण हे चौघं तेवढेच 25-25 ग्रॅमवर आहेत. सो त्याच्यामुळे ते 25% असल्या कारणाने काय होतं की ते एक परफेक्ट पॅकेज होतं. ते त्याच्यात जर का थोडं अपडाऊन झालं ना की मग जरा असं ते कुठेतरी त्याचे सूर वेगळे होऊ शकतात. बरोबर, असं होऊ शकतं ते. वा. रतन थय्याम साहेबांचं एक खूप सुंदर स्टेटमेंट आहे की मी नाटक का करतो. अच्छा. नाटकाचं बलस्थान काय हे आपल्याला त्यांच्या त्या स्टेटमेंटमधून कळतं की मी जेव्हा माझा नट जेव्हा रंगमंचावरती उभा राहून वर बोट दाखव प्रियसलिया म्हणतो की वो देखो चांद, त्यावेळेला त्या एका सोर्स लाईटच्या इफेक्टमध्ये फक्त तो तिला नाही अख्ख्या प्रेक्षकांना सुद्धा चंद्र दाखवतो. आणि जो नसलेला चंद्र आपण दिवसाढवळ्या सुद्धा आपण त्या एका इफेक्टमधून जिवंत करू शकतो. हे नाटकाचं सौंदर्य आहे. तर ह्या सौंदर्याला खरा हातभार ज्या तंत्रामुळे लाभतो ते एक प्रकाश योजनेचं तंत्र, आणि त्याबद्दल इतक्या छान गप्पा तू आमच्यासोबत मारल्यास त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. इथे आल्याबद्दल मनापासून आभार, आणि तुझ्या पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपल्या या पर्वाचं टायटल आहे ज्योतीने तेजाची आरती. वा, खूप सुंदर. म्हणजे प्रकाश योजना हा तर खरं तेजाचाच खेळ सगळा. बरोबर. आणि त्याच्यातली एक छोटीशी ज्योत तू, छोटीशी मी, आपण आज या निमित्तानं एकत्र येऊ शकलो. छान गप्पा झाल्या. खूप मनापासून तुझे आभार. आणि आमच्या जाई काजळ आणि स्मृतिगंध परिवारातर्फे तुझ्यासाठी ही एक छोटीशी भेट. धन्यवाद. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ह्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. जर भाग आवडला असेल तर इतरांनाही बघण्यासाठी सांगा. आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.